नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय दोडक्याची चटणी, चवीलाही भारी लागणारी, खूप कमी वेळेत बनवून तयार होणारी आणि जेवणाची चव वाढवणारी अशी कोवळ्या दोडक्याची चटणी आपण बनवलेली आहे। खूप कमी साहित्य लागते आणि चवही भारी लागते। सकाळची गडबड असेल तर पटकन काय बनवायचं आपल्याला सुचत नाही, तर यावेळेस अशी ही दोडक्याची चटणी बनवून नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग आपण दोडक्याची मस्त अशी छान चटणी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण झटपट अशी दोडक्याची चटणी बनवायला सुरुवात करूया। दोडक्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघत आहे। इथं मी 1 पाव दोडकी घेतली आहे आणि तुम्ही बघा या आकारामध्ये आहे। या प्रमाणात कोवळी दोडकी निवडायची आहे। जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, अशी मध्यम आकाराची दोडकी आपल्याला बाजारातून विकत आणायची आहे याप्रमाणे। आणि ही दोडकी मी स्वच्छ पाण्याने धुतली आहे। 2 वेळा स्वच्छपैकी धुवून घ्यायची, त्याच्यावरची धूळ आणि माती असेल जेणेकरून ते निघून जाईल। इथं 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या आहे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरून घेतला आहे कांदा, एक बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आहे। आपल्याला दोडकी कट करून घ्यायची आहे, हे मी कापून घेते। आता इथे मी सगळी दोडकी कापून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मी अशी गोल आकारामध्ये कापली आहे आणि एकदम असे पातळ काप केले आहे, म्हणजे आपली चटणी एकदम छान लागेल। शक्यतो दोडकी निवडताना काय करायचं, जाड प्रकारची दोडकी निवडू नका, अशी कोवळ्याप्रमाणे निवडा। आपली दोडकी ही कोवळी असली पाहिजे, म्हणजे चटणी एकदम भन्नाट लागेल। आता आपण हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, याचा ठेचा करून घेणार आहे। सर्वप्रथम इथं मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि पातेलं व्यवस्थित गरम झालं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आता कांदा हा 2 ते 3 मिनिटं सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता कांदा मी इथे सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। यामध्ये जिरे घालून घेते, जिरे 1-1.5 मिनिटभर चांगले परतून घेतले मी। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोवर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, याने टोमॅटो लवकर शिजतो। आता आपण टोमॅटो शिजून घेऊया आणि इथं आपला टोमॅटो शिजून झाला आहे, एकदम सॉफ्ट झाला। आता यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा ठेचा केला होता तो यामध्ये घालायचा आहे, इथे मी घालून घेते, मिक्स करून घ्यायचं। यामध्ये हळद घालून घ्यायची, हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं इथं चांगला मसाला परतून घ्यायचा हा। इथं मी 2 मिनिटं मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे। आता यामध्ये दोडकी घालायची, इथं दोडकी घालून घेतली, त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी। आणि यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घालते, एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। व्यवस्थित हे परत एकदा मिक्स करून घेऊ। तुम्ही ही दोडक्याची चटणी टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मुलांना शाळेच्या डब्यातसुद्धा पॅक करून देऊ शकता, खूप कमी वेळेत होते। आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करायचा। 10 मिनिटं हे भाजी शिजून घ्यायची आहे, याला चटणी किंवा भाजी असे म्हटले तरी चालेल। इथं मी 10 मिनिटं ही चटणी शिजून घेते। यातील आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजते आणि मग आपली चटणी बनवून तयार होते। आता इथं 10 मिनिटं झाली आहे, चेक करून बघूया। बघा इथं मस्त असा छान वास येतोय आणि इथं आपली दोडका चटणी बनवून तयार आहे। गॅस करायचा बंद आणि बघा मी याला फक्त थोडासाच रसा ठेवला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया। बघा इथे दोडक्याची चटणी बनवून तयार आहे आणि कशी खायची, पोळीसोबत खाऊ शकता, टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हे पॅक करून देऊ शकता
किंवा तुमच्या घरात लहान मुली असतील, शाळेत जात असतील, त्यांनासुद्धा डब्यावर हे देऊ शकता. अगदी आवडीनं खातील. बघा मस्त अशी बनली आहे. गरमागरम दोडक्याची चटणी आणि गरमागरम चपाती म्हणजे खायची वेगळीच मजा आहे. मस्त बनते, फार कमी वेळेत बनते. सकाळच्या गडबडीमध्ये ही दोडक्याची चटणी पटकन बनून तयार होते. खूप कमी वेळ लागतो आणि कमी साहित्यसुद्धा लागते. फक्त दोडके निवडताना तुम्हाला काय करायचं आहे, कोवळी दोडकी निवडायची आहे, म्हणजे चटणीची चव एकदम भन्नाट लागते, खायलाही अप्रतिम लागते. तुम्ही बोटं चाटून खासाल अशी चटणी झाली आहे. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.